हॅलो स्टुडंट्स, आता लवकरच 10वीचा निकाल लागणार आहे. सो विद्यार्थ्यांना 10वी नंतर काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत यासाठी छोटासा व्हिडिओ करत आहे. तर काय घ्यायचं, 10वी नंतर काय राहतं, देर इज आर्ट्स, देर इज सायन्स, देर इज कॉमर्स. सो वी विल जस्ट सी अबाउट इट. एक लुक घेऊया आपण. So these are the career opportunities. First slide please. First slide. I want first slide. So हे पहा, career opportunities after 10th standard. तुम्ही सायन्स घेऊ शकता, आर्ट्स घेऊ शकता किंवा कॉमर्स घेऊ शकता. तर सायन्स घेतलं तर त्यात काय असेल बघा. नेक्स्ट प्लीज. सायन्स घेतलं तर त्याच्यामध्ये जनरल ग्रुप असेल, बायो ग्रुप और मेडिकल ग्रुप, इंजिनिअरिंग ग्रुप और मॅथ्स ग्रुप. तर जनरल ग्रुप म्हणजे त्याच्यामध्ये मॅथ्स पण येईल आणि सायन्स पण येईल. आणि बायो ग्रुप घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही कंपल्सरी बायोलॉजी घ्यावं लागेल आणि मॅथ्स घेऊ पण शकता किंवा घेऊ पण नाही शकत. इंजिनिअरिंग ग्रुप जर घेतला तर तुम्हाला कंपल्सरी मॅथ्स घ्यावं लागेल, बायो तुमच्यासाठी ऑप्शनल असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्लीज. जनरल ग्रुपमध्ये तुमच्या काय काय येतं, फिजिक्स येईल, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स येईल. ठीक आहे, हे जर तुमचं म्हणजे यू कॅन गो फॉर इंजिनिअरिंग ऑल्सो ड्यू टू मॅथमॅटिक्स अँड फॉर मेडिकल ऑल्सो ड्यू टू बायोलॉजी सब्जेक्ट. ओके, नेक्स्ट. मेडिकल ग्रुप किंवा बायो ग्रुपची तयारी करण्यासाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे आणि बायोलॉजी तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे, सो ज्यांचं फिजिक्स हँड असेल त्यांचा याच्यामध्ये मेडिकल नंबर लागण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जस्ट फोकस ऑन फिजिक्स. नेक्स्ट. इंजिनिअरिंग ग्रुप जर तुम्ही घेतला म्हणजे मॅथ्स ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असेल. सो ज्याचं मॅथमॅटिक्स पक्का आहे किंवा छान आहे किंवा ज्याला खूप इंटरेस्ट आहे ते इंजिनिअरिंग ग्रुप घेऊ शकतात, म्हणजे मॅथ्स ग्रुप. बायो नाही घेतलं तरी त्यांनी चालेल. नेक्स्ट प्लीज. याच्यामध्ये करिअर विथ बायो ग्रुपमध्ये बायोलॉजीसोबत मेडिकल सायन्समध्ये तुम्ही फार्मसी करू शकता, त्याच्यामध्ये बी फार्मसी, डी फार्मसी. ओके, नेक्स्ट प्लीज. किंवा मेडिकल सायन्समध्ये तुमच्या काय काय असेल, डिग्रीज आहेत, 5.5 वर्षाची डिग्री असते. MBBS, त्याच्यानंतर BDS, BAMS, BHMS आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला काय 2 वर्ष लागतील, त्याला आपण MD म्हणतो. सो सगळे मुलांची काय असते, मेडिकलला MBBSला नंबर लागण्यासाठीच खूप धडपड असते. BDS म्हणजे दाताचा डॉक्टर, डेंटल, आणि BAMS, BHMS एक आयुर्वेदिक आणि रेग्युलर असे डॉक्टर. ओके, नेक्स्ट प्लीज. फार्मसी जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही डी फार्मसी डिप्लोमा असतो, बी फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसी हे तुम्ही करू शकता, किंवा फार्मसी. याच्यामध्ये तुम्ही कंपनीमध्ये मेडिसिन बनवण्याच्या कंपनीमध्ये लागू शकतात, किंवा जे EMR असतात डॉक्टर लोकांना मेडिसिन प्रोव्हाइड करतात, किंवा तुम्ही तुमची प्रोडक्शन फॅक्टरी पण तुम्ही टाकू शकता. ओके, नेक्स्ट प्लीज. मॅथ्स ग्रुपसाठी काय इंजिनिअरिंग करता येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये BTech करता येईल, पॉलिटेक्निक डिप्लोमा असतो आफ्टर 10th. डायरेक्ट काही मुलांना वाटलं की मी पॉलिटेक्निकच करायचं ना, आम्हाला इंजिनिअरिंगच करायचं, बाकी आम्हाला रिस्क नाही घ्यायची मेडिकलची वगैरे, तर तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता. नेक्स्ट प्लीज. इंजिनिअरिंगमध्ये बरेचसे खूप सारे आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, केमिकल आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर आहे, मेकॅनिकल आहे, खूप सारे आहेत. नेक्स्ट प्लीज. सो अकॉर्डिंग टू तुम्ही घेऊ शकता. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ME और MTech करू शकता, 2 वर्षाचं असतं. ठीक आहे, नेक्स्ट प्लीज. जनरल तुमच्या डिग्री नंतर 12वी नंतर तुमच्या डिग्री 3 वर्षाच्या असतात. त्याच्यामध्ये BSc असेल, एनी सायन्स सब्जेक्ट, त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो कुठला पण, BSc ॲग्रिकल्चर आहे, BSc कम्प्युटर आहे, BSc ॲप्लिकेशन्स आहेत, मेनी आर देअर. नेक्स्ट प्लीज. आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असतं. MSc आहे, कुठला पण सब्जेक्ट आहे, MSc ॲग्री असेल, MSc कम्प्युटर असेल, MSc ॲप्लिकेशन असेल, एनिथिंग. नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर काय राहतं तुमचं, PhD असेल डॉक्टरेट होण्यासाठी, किंवा मग सेट दॅट इज सेट ऑर नेट, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, यानं तुम्ही ॲसिस्टंट प्रोफेसर होता. ठीक आहे, सो नेक्स्ट प्लीज. एज्युकेशन फील्डमध्ये जायचं म्हणलं तर तुम्ही D.Ed करू शकता किंवा B.Ed करू शकता. यानं तुम्ही 7th पर्यंत टीचर होऊ शकता. आणि M.Ed जर तुम्ही केलं तर काय तुम्ही 12th पर्यंत टीचर होऊ शकता. नेक्स्ट प्लीज. आर्ट्स स्ट्रीमला जर तुम्ही गेलात, नेक्स्ट आर्ट्स जर घेतलं तुम्ही 11th and 12th तुम्ही
इंग्लिश, हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, इकॉनॉमिक्स, संस्कृत, हिंदी वेगवेगळे सब्जेक्ट घेऊ शकतात. त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स BA 3 वर्षाचा असतो, MA 2 वर्षाचा असतो. त्यानंतर सेट नेट किंवा PhD करायचं आणि तुम्ही प्रोफेसर किंवा टीचर होऊ शकता. नेक्स्ट प्लीज. कॉमर्समध्ये जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये काय 11वी-12वी कॉमर्समध्ये करायची. त्यानंतर 3 वर्षाचा तुमचा BCom असेल, नंतर 2 वर्षाचा MCom असेल, त्याच्यानंतर सेट नेट किंवा PhD करायची. याच्यामध्ये तुम्ही काय टॉपमोस्ट CA होऊ शकतात, चार्टर अकाउंटंट, ICWA, CS होऊ शकता, कंपनी सेक्रेटरी आणि अकाउंटंट. हे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नेक्स्ट, लॉ किंवा जर तुम्हाला दुसरं काही करायचं असेल, ज्यांचं पाठांतर खूप छान आहे अशा मुलांना जर लॉ करायचं असेल तर LLB असतं 5 वर्षाचं 12वी नंतर, आणि डिग्रीनंतर 3 वर्षाचं राहतं. JMC एक्झाम देऊन तुम्ही डायरेक्ट जज पण होऊ शकतात. नेक्स्ट प्लीज. डिफेन्स सेक्टरमध्ये गेलात तर तुम्हाला काय, ज्यांना कोणाला डिफेन्समध्ये जायचं आहे, मिलिटरी, त्याच्यामध्ये आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, तर तुम्हाला कॉलेजला NCC घ्यावं लागेल, नॅशनल कॅडेट क्रॉप्स. आणि तिथं A, B, C अशी 3 सर्टिफिकेट असतात. C सर्टिफिकेट जर तुम्ही पास झाला A किंवा B ग्रेडमध्ये तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता आणि तुम्ही आर्मी जॉईन करू शकता. नेक्स्ट प्लीज. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की मला IAS IPS व्हायचे तर MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या थ्रू वेगवेगळ्या एक्झाम होतात आणि त्या एक्झाममध्ये तुम्हाला काय मेरिटमध्ये यावं लागतं, जसं की IPS, IAS, IFS होण्यासाठी. ठीक आहे. सो दीज आर द करियर ऑपॉर्च्युनिटीज. थँक्यू अँड बेस्ट विशेस टू ऑल दी स्टुडंट्स who have successfully passed their 10th standard and